या अगोदरच्या सामन्यामध्ये सालोशी संघाने पहिल्या षटकामध्येच आपल्या संघाला विजयश्री खेचून आणण्यामध्ये अतिशय महत्त्वाची अशी कामगिरी बजावली होती ती सतीश चव्हाण सालोशी संघाचा। सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे, पंचांना विनंती आहे। या स्पर्धेसाठी आमच्या या मुख्य व्यासपीठावरती शिवशक्ती क्रिकेट संघाचे माजी अध्यक्ष सन्माननीय आनंददादा मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं सकाळपासूनच या ठिकाणी उपस्थिती आहे। मंडळाच्या वतीनं त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। तसेच आमच्या मुंबई मंडळाचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय एकनाथदादा मोरे यांचं देखील या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं स्वागत। सामना लवकरात लवकर आपण सुरू करायचा आहे। पंचांना विनंती आहे की आपण आपल्याला अजून काही सामने खेळवायचे आहेत। विद्यमान उपाध्यक्ष मुंबई मंडळाचे आमच्या सन्माननीय एकनाथदादा मोरे यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आणि भैरवनाथ युवा प्रतिष्ठानच्या वतीनं देखील या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। ज्यांचं वेळोवेळी आम्हाला गावी देखील आम्ही टुर्नामेंट ठेवल्यानंतर त्यांचं आम्हाला एक आर्थिक मदत म्हणून आम्हाला मिळत असते प्रत्येक वर्षी। येणाऱ्या वर्षी देखील त्यांच्याकडून अशीच आम्हाला अपेक्षा आहे। या स्पर्धेला देखील त्यांचं आपल्याला आर्थिक मदत आपल्याला लाभलेली आहे। सन्माननीय आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष एकनाथ मोरे यांनी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1001 आपल्या मंडळाच्या या स्पर्धेसाठी दिलेली आहे। पहिला चेंडू जातोय वाईट, पंचांचा वाईट चेंडूचा इशारा। अवांतर धावसंख्येमध्ये आता खातं खोललेलं आहे ते सौंदर्य संघाचं। पुढचा चेंडू जातोय मला वाटतं आणि पहिला धक्का, पहिला गडी गारद होतोय तो सौंदर्य संघाचा। पहिला गडी गारद, पहिला धक्का मिळतोय तो सौंदर्य संघाला। सालोशी संघ हा अतिशय आक्रमकरित्या पहिल्यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय। फलंदाजी करताना देखील आपल्याला पाहायला मिळालं की त्यांनी पहिल्या चेंडूवरती त्यांनी हल्ला सुरू केला आणि अतिशय पहिल्या षटकामध्ये त्यांनी लाजवाब खेळ करत आपल्या संघाला विजयश्री खेचून दिली आणि आता देखील आपण तेच पाहतोय। आक्रमक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। अतिशय सुंदर असा चेंडू जातोय तो विकेट कीपरच्या हातामध्ये। चेंडू जातोय निर्धाव। सालोशी संघाचं या ठिकाणी आपल्याला हा जो काय खेळ करताय तो खेळ पाहण्यासाठी खरंच सगळे प्रेक्षक आतुर होत आहेत। पुढचा चेंडू वनडीच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते। यष्टीरक्षकाच्या हातातून झेल सुटतोय। या ठिकाणी सालोशी संघाचा खेळाडू त्याचा सामना करतोय तो सौंदर्य संघाचा। आणि सुंदर चेंडू तटवलाय लेगच्या दिशेने। पाहूया 1 धाव पूर्ण होते। एका धावेवरती मला वाटतं आज समाधान मानावं लागतंय ते सौंदर्य संघाला। सौंदर्य संघाचा विलास पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान करतोय। आणि तटावलाय चेंडू जातोय हवेमध्ये। क्षेत्ररक्षक साहिल चोरगे येतोय खाली आणि एक कॉल दिलेला नाहीये। मला वाटतं हा झेल सुटलेला आहे। 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत। नियंत्रण नाहीये, एकमेकाचा कॉल नाहीये आणि हा झेल सुटतोय। सौंदर्य संघाचा हा कर्णधार याच्याच हातून हा झेल सुटलेला आहे। पाहूया पुढचा चेंडू काय आता करामत करतायत ते सालोशी संघाकडून। पुढचा चेंडू आणि पुन्हा जातो चेंडू हवेमध्ये, परंतु बहुधा विकेट कीपर धावत चाललाय। वनडीच्या स्वरूपामध्ये 1 धाव, पंचांचा निर्णय। पंच
स्वप्नील जाधव अतिशय चोख कामगिरी या ठिकाणी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती सौंदर्य संघाची 1-6. अडखळत अशी सुरुवात झालेली आहे सौंदर्य संघाची. बॉलरचं नाव सांगायचं आहे. सालोशी संघ बॉलरचं नाव शिवाजी. सालोशी संघाचा गोलंदाज शिवाजी. पाहूया पहिला चेंडू. गणेशाला काय खेळता आलेला नाहीये. चेंडू जातोय निर्धाव, थेट जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अडखळत सुरुवात झालेली आहे सौंदर्य संघाची. पाहूया पुढे काही अजून चेंडू बाकी आहेत. पुन्हा चेंडू जातोय तो निर्धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी, अनुभवी असा हा गोलंदाज आहे तो शिवाजी. षटकातील काही चेंडू बाकी आणि चेंडू जातोय तो वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर. पंचांचा निर्णय येतोय तो वाईड चेंडू. पुढचा चेंडू शिवाजी. शिवाजी याचा सामना करतोय तो गणेश. ओके, नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. आणि आता येणारा आहे तो फ्री हिट. मेजवानी आहे ती सौंदर्य संघाच्या या फलंदाजाला. काय जादू करतोय आपल्याला पाहावं लागेल, परंतु कसली जादू नाही. जादूची कांडी फिरवावी लागणार आहे. पुन्हा अवांतर धावमध्ये भर. वाईट चेंडूचा इशारा आलेला आहे. शिवाजी थोडेसे जरा गडबडतायत. अजूनही फ्री हिट आहे, याचा फायदा करून घेत आहेत का सौंदर्य संघाचे खेळाडू पाहूया. आणि मला वाटतंय किती ताकद लावली किती, परंतु एका धावेवरती समाधान मिळतंय ते सौंदर्य संघाला. खरं तर या चेंडूवरती फायदा घ्यायला पाहिजे होता. आपल्या धावा कमी आहेत, फ्री हिट होता, परंतु डिक्लेअर झोनमध्ये त्यांनी फटका मारल्यामुळे नवीन चेंडू द्या, टाकून दे चल. फ्री हिट असताना देखील फक्त एक धाव घेता आलेली आहे ती सौंदर्य संघाला. सर्व बॅट्समन वाट पाहत असतात तो आपल्याला फ्री हिट कधी भेटेल, आणि ती योग्य संधी मिळाली होती ती सौंदर्य संघाला. त्याचा फायदा काय त्यांना घेता आलेला नाहीये. पुढचा चेंडू वनडीच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळालेली आहे. शिवाजी यांनी अचूक असा टप्पा ठेवलेला आहे. फ्री हिट असताना देखील त्यांनी फलंदाजाला थोडंसं जखडून ठेवलेलं आहे या ठिकाणी. गणेश यांची स्ट्राईक थोडीशी रोटेट होणं गरजेचं आहे, कारण आता काही चेंडू फक्त शिल्लक आहेत या षटकातील. बहुधा सर्वच पुन्हा एकदा अवांतर धावमध्ये भर. पंचांचा निर्णय येतोय तो नो बॉल. परत एकदा अशी सुवर्ण संधी मिळालेली आहे ती गणेशाला. पाहूया आता तरी काय करतायत, आता तरी आपल्या संघासाठी काही योगदान देत आहेत की नाही. परंतु हा ही चेंडू जातोय निर्धाव. 2 फ्री हिट मिळाली होती गणेशाला, काही त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. काय करावं काय नाही करावं या विचारामध्ये सध्या ते अडकलेले आहेत. चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. शिवाजी याला या ठिकाणी खरंच त्याचं अभिनंदन करावं लागेल की 2 फ्री हिट देऊन देखील त्यांनी धावा काही दिलेला नाहीये सौंदर्य संघाला. दुसऱ्या षटका अखेर सौंदर्य संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1-12. खरं तर आता धावा या वाढायला पाहिजे होत्या. 2 फ्री हिट भेटले, स्ट्राईक सुद्धा भेटली, परंतु गणेशाला काही आपल्या संघासाठी ते योगदान देता आलेलं नाही. त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो विवेक. आपल्या विवेक बुद्धीने आपल्या या संघासाठी आता काय योगदान देतात आपल्याला पाहावं लागेल. आणि तटावलाय. हाच फटका अपेक्षित होता सौंदर्य संघाला. खणखणीत असा षटकार.
हाच फटका अपेक्षित होता तो सौंदर्य संघाला. कदाचित आता मगाशी जे 2 फ्री हिट भेटले त्या जाग्यावरती जर आता विवेक जर असता तर कदाचित आपल्याला चमत्कार पाहायला मिळाला असता. युट्यूब स्टँडच्या खाली जी लहान मुलं आहेत त्यांनी बाजूला व्हायचंय. युट्यूब आपल्या त्या स्टँड खाली जी मुलं आहेत त्यांना बाजूला करा. पुन्हा चेंडू जातोय ऑफच्या दिशेने तटवलाय. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बहुधा रनआउट झालेला आहे आणि दुसरा धक्का मिळतोय तो सौंदर्य संघाला. या ठिकाणी आपल्याला अतिशय आक्रमकपणे विवेक या ठिकाणी आपला खेळ दाखवतोय. या ठिकाणी विलास आणि विवेक सौंदर्य संघाचे हे खेळाडू प्रथमेश माफ करा चालो. पुढचा चेंडू पाहूया आणि मला वाटतं हा चेंडू बहुधा काही इजा झालेली आहे की पाहावं लागेल. आक्रमक खेळता खेळता आपल्या शरीराची देखील आपण काळजी घ्यायची आहे. विलास आपण या ठिकाणी अतिशय चांगला खेळ करताय. थोडं आपण आपल्या शरीराची काळजी देखील घ्यायची आहे. आपल्या फलंदाजीसाठी या ठिकाणी सर्वांच्या शुभेच्छा आहेत. पुढचा चेंडू विलास याला पुन्हा तटवतोय. बघा किती आक्रमक हा फटका मारलाय. चेंडू थेट ग्राउंडच्या बाहेर चाललाय. पंचांचा निर्णय येईपर्यंत वेट करायचा आणि एका धावेवरतीच आपल्याला या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे. विलासला स्ट्राईक मिळणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीचे फटके तो मारतोय ते पाहता विलासला खरंच स्ट्राईक मिळाली तर सौंदर्य संघ हा धावसंख्या उभारण्यामध्ये आपली बरीच मोठी मजल मारू शकतो. पुढचा चेंडू विलास याला पाहूया काय आता आक्रमकपणा दाखवतायत. परत तटवतोय. जातोय चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि वनडेच्या स्वरूपामध्ये एक धाव. पंचांचा निर्णय. अतिशय चोख कामगिरी या ठिकाणी पंच स्वप्नील जाधव आणि आमचे सहकारी या ठिकाणी आपल्याला दाखवतायत. जेवढी स्ट्राईक विलासला भेटेल तेवढ्या धावा येतील ही आज सर्व प्रेक्षकांकडून अपेक्षा आहे. तटवलाय हीच अपेक्षा मागापासून आम्ही पाहतोय. चेंडू बहुधा जातोय सरळ फिल्डरच्या हातामध्ये जातोय. अतिशय गगनाला भेदणारा हा चेंडू मारला होता विलास यांनी, परंतु क्षेत्ररक्षकाने तो कसली चूक केली नाही आणि ते झेलबाद होत आहेत. हेच आक्रमकपणा त्यांना या ठिकाणी आपल्याला दाखवायचा होता तो त्यांनी दाखवला. त्यांची कामगिरी त्यांनी चोख बजावलेली आहे सौंदर्य संघाकडून. तीन षटका अखेर सौंदर्य संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. काय हवंय? बॉल ओके. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. आपल्याला पुढील काही सामने अजून खेळवायचे आहेत. यानंतर जो होणारा सामना आहे तो लाकवड वर्सेस. आता या सामन्यामधील जो संघ जिंकेल त्या दोघांमध्ये मॅच होईल. आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. पंच स्वप्नील जाधव यांना विनंती आहे की आपण सौंदर्य संघाला विनंती करा की क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामना सुरू करायचा आहे. भैरवनाथ चषक 2025 या स्पर्धेसाठी
जे जे संघ उपस्थित या ठिकाणी आहे त्या सर्वांचं आम्ही भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. स्वप्नील, पुढील काही सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बॉलरचं नाव सांगायचं आहे गणेश. अतिशय कमी धावसंख्या असलेली ही मॅच आहे. या ठिकाणी आपल्याला बघूया आपण सामना सुरू करा लवकरात लवकर. सतीश चव्हाण सालोशी संघाचा हा आक्रमक खेळाडू, ज्याने पहिल्याच षटकामध्ये मगाशी कुरोशी विरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये मॅच संपवली होती आणि आपल्या संघाला विजयश्री खेचून दिली होती. आणि पहिला अवांतर धावमध्ये भर पडली. पहिलाच अवांतर चेंडू जातोय तो सौंदर्य संघाचा. पुन्हा अवांतर धावमध्ये भर. पंचांचा निर्णय तो वाईट चेंडू. सलग 2 चेंडू जात आहेत. एक्स्ट्रा धावा भेटत आहेत त्या सालोशी संघाला. सतीश चव्हाण हा फक्त वाट बघतोय. पट्ट्यामध्ये चेंडू आला तर तो सरळ जाणार आहे, तो सीमारेषेच्या बाहेर. आणि तटवलाय. पाहूया आपण काय होतोय. क्षेत्ररक्षक खाली आलाय आणि झेल सुटलेला आहे. अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. ते सौंदर्य संघाकडून ज्याचा झेल सोडला त्याचं नाव आहे तो सतीश चव्हाण, ज्याने आत्ताच मगाच्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये मॅच संपवली होती कुरोशी विरुद्ध. त्याचा झेल सोडलाय. मित्रांनो, असा मोठा मासा आपण सोडू नका, नाहीतर तुम्हाला ते जाळं देखील सापडणार नाही. आणि चौकार येतोय पुन्हा दुसराच त्याचा साथीदार नवनीत चव्हाण. सतीश आणि नवनीत दोघेही सख्खे बंधू मैदानामध्ये. या लहान मुलांना विनंती आहे की आपण सायकल बाहेरून घ्यायची आहे. सामना सुरू करा. पाहूया नवनीत आता पुढे काय करतोय. पुन्हा एकदा तटवला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि एका धावेवरती बहुधा समाधान. सतीश चव्हाण याला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की दोन्ही बंधू या ठिकाणी आहेत. दोन्ही बंधू तेवढेच आक्रमक आहे या ठिकाणी होताना पाहायला मिळतात आपल्याला. पुढचा चेंडू सौंदर्य संघाकडून सामना करतोय तो सतीश चव्हाण. तटवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक खाली आलाय आणि अतिशय साधा असा झेल आणि परत तो सोडतायत. गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. आपली धावसंख्या कमी असताना देखील आपण या ठिकाणी खरं तर फिल्डिंगच्या जोरावरती आपण सामना आपल्या बाजूने करू शकला असता, परंतु सतीश चव्हाणला आपण योगदान देत आहे. सतीश चव्हाण सारख्या आक्रमक अशा खेळाडूला आपण या ठिकाणी 2 वेळा जीवदान दिलेलं आहे. पुन्हा जोखीम उचलतील असं वाटत नाही सतीश चव्हाण. पाहूया पुढे काय करतायत. अवांतर धावेमध्ये भर. पंचांचा निर्णय येतोय तो वाईट चेंडूचा इशारा. अकरा धावा झालेल्या आहेत त्या सालोशी संघाच्या. सतीश आणि नवनीत दोन्ही सख्खे बंधू. सध्या दोघांची युती या ठिकाणी पाहायला मिळते. दोघेही एकमेकांना अतिशय छान असा कॉल करतायत. जिथे 1 धाव घ्यायची तिथे 1च धाव घेतली पाहिजे. 11. पुढचा चेंडू सतीश चव्हाण याला आणि तटवलाय जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अतिशय खणखणीत दणदणीत असा षटकार. हा कॉन्फिडन्स आहे तो मित्रांनो सतीश चव्हाणचा, ज्याला आपण 2 वेळा जीवदान दिलेलं आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने उचललेला आहे. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे सालोशी संघाची 17. बिनबाद 17. दुसरा गोलंदाज सौंदर्य संघाचा प्रवीण. संघाचा कर्णधार. पाहूया आपल्या संघासाठी आता अनेक गचाळ असा परत एकदा
चेंडू पडतोय प्रवीण कडून, परंतु चेंडू तटवलेला आहे सरळ नवनीत त्याने बाहेर जातोय तो षटकार. आणि अशा तऱ्हेने ही मॅच सालोशी संघाने जिंकलेली आहे. सालोशी संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. दोन्ही भावांचं दोन्ही भावांना या ठिकाणी विनंती आहे की आपण दोघांनी व्यासपीठावरती यायचंय, कारण कुरोशी संघाविरुद्ध सतीश चव्हाणने जी आक्रमक फलंदाजी केली होती त्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी होतोय. आणि त्याचा सक्का भाऊ नवनीत याला देखील विनंती आहे की आपण आता दोघांनी स्टेजवरती यायचंय. आपण दोघे मॅन ऑफ द मॅच झालेला आहात. या ठिकाणी मी आमच्या शिवशक्ती क्रिकेट संघाचे अध्यक्ष